आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय केलं नाही हो तुमच्यासाठी मी? हं सांगा ना, कुठे कमी पडली मी माझ्या प्रेमात? देवासारखं जपलं तुम्हाला मी, आणि तुम्ही हे शी, तुम्हाला हे सगळं करताना अजिबात लाज नाही का वाटली हो? सांगा ना। अहो, आपल्या दोघांना मूल होत नाही म्हटल्यावर तुमची तडफड मला बघवत नव्हती, म्हणून सगळा दोष मी माझ्यावर घेतला कायम। पण खरं सांगू का, दोष फक्त माझ्यात नव्हता, तो तुमच्यातही होता। हो, हे सगळं बघितल्यानंतर तुमचं माझ्यावरचं प्रेम, माया, हे सगळं 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 खोटं होतं असं वाटतं, अगदी आपल्या लग्नासारखं। अमृता, उद्याच्या न्यूजपेपरमध्ये मला हेडलाईन्स हव्यात। रूपम कॉस्मेटिक्स आणि मेंदळेंच्या घरातून राजकुमार मेंदळे यांना बेदखल करण्यात आलंय, आणि यांच्याशी कोणीही कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये। एक मिनिट, यावरून जर का कुणाला माझ्या संस्कारांवरती शंका घ्यायची असेल ना, तर घेऊ दे, पण या गुन्ह्याला माफी नाही। याच्या अपराधाची शिक्षा याला मिळायलाच हवी। चल चल चल, तू कितीही नाकारलंस आई, तरी हा चुकलेला मुलगा तुझाच आहे। आणि तू सावली, आजपासून तू माझी एकमेव शत्रू, माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय, ते म्हणजे तुला आयुष्यातनं उठवणं। निघ इथून। आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ना सावली। ज्या गोष्टींचा आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो, त्या गोष्टी पण एवढ्या सहज पद्धतीने घडतात। अशा वेळेला आपण सत्य नाही पचवू शकत, तेवढी ताकदच नसते। मला असं वाटलं होतं की मी राजकुमार दादाला ओळखतो, पण नाही। व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली ना, तरी आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे नाही ओळखू शकत, हेच खरंय। आधार होता मला दादाचा, आईबाबांनंतर त्याच्या शब्दाला महत्व होतं। सावरा स्वतःला। तुझ्या आयुष्यात असं कधी घडलंय का की ज्या व्यक्तीवर तू विश्वास ठेवलाय त्याच व्यक्तीने असा विश्वासघात केलाय? नाही, खरं तर मी समोरच्याकडून कधी अपेक्षाच केली नाही, निस्वार्थपणे वागत केले। आणि तुम्हीच सांगता ना सारंग सर, की विठुराया आहे त्याच्याकडे सगळ्याचे हिशोब असतात। मान्य, मला इतक्या वर्षांचा विश्वास आणि प्रेम असं एकत्र कोलमडताना बघून खूप त्रास होतोय,
पण ही पण वेळ निघून जाईल. आणि तुम्हाला सांगू, आता तुम्हाला जितका त्रास होतोय ना, त्याहून कितीतरी पटीने अमृता वहिनींना त्रास होतोय. त्यांना आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे. चल. सावरणं शक्य नाहीये. कशी सावरू मी स्वतःला? राहून राहून तेच वाटतंय की मी कुठे कमी पडले, माझं काय नेमकं काय चुकलं? आपले संस्कार कमी पडले का हो? का म्हणजे का आपल्या लेकांनी हे असे गुण उधळले? मला काय कळतच नाही अजिबात. तिलोत्तम, अगं कुठल्याही सामान्य आईबापाप्रमाणे आपण संस्कार दिले आपल्या मुलांना. आता पुढे जाऊन त्यांनी त्याचं काय केलं ते सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. तू स्वतःला दोषी मानू नकोस. असं म्हणून आपण आपली जबाबदारी झटकून नाही ना देऊ शकत. तिलोत्तम, आता माणूस आहे म्हटल्यावर होतात चुका. चुकला आपला मुलगा. हे चूक नाहीये. राजकुमारनी जे केलंय ना त्याला चूक म्हणत नाही, त्याला गुन्हा म्हणतात, गुन्हा. आणि एक आई म्हणून मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही. मला लाज वाटते स्वतःची. आई, माझी अवस्था पण तुझ्यासारखीच आहे. सुधरत नाहीये मला काय करायचं ते. पण सावली एक गोष्ट बरोबर बोलली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता सगळ्यात जास्त जर आधाराची गरज कोणाला असेल तर ती अमृता वहिनीला आहे. आई, आपण आपले इमोशन जरा बाजूला ठेवूयात आणि अमृता वहिनीला जरा आधार देऊयात. बरोबर. चल. ऐश्वर्या, पण मी सावलीची बाजू का घेऊ नये जर ती बरोबर असेल तर? हा, आणि मुळात ना मला कळतं, मला माझी बुद्धी आहे. कोण बरोबर कोण चुकीचं ते मला कळतं. का तुला जे चुकीचे वाटतात त्यांना चुकीचं बनायचं, मी तुझ्या होला हो करायचं, असं करू का? तेवढी अपेक्षा नाहीये तुझ्याकडून. आणि कधी तू माझ्या होला हो केलंस रे? बायको आहे मी तुझी. कधी उभा राहिलास माझ्या बाजूने ठामपणे नील? ऐश्वर्या, ऐक ना, ज्या दिवशी तू योग्य असशील, बरोबर असशील ना, त्या दिवशी हक्कानी बाजू घेईन तुझी. पण सावली बायको आहे ती तुझी? मी बायको आहे. रीतसर लग्न करून आणलंय तुम्ही मला या घरात. जबरदस्ती नाही आले मी, जबरदस्ती ती आली आहे. लादली गेली आहे ती तुमच्यावर. हा, तरी बाजू नाही घेत ना तू माझी? अरे पण तू चुकीची असताना तुझी बाजू कशी घेऊ मी? एक्झॅक्टली हेच बोलून नेहमी मला बाजूला करतोस आणि स्वतः अंग झाडून टाकतोस. रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. तू माझ्यासाठी काही करत नाही ना, म्हणून मला माझ्यासाठी करावं लागतं. मी उभी राहते माझ्यासाठी. आज जी काही मी आहे ना ती माझ्या हिमतीवर आहे, माझ्या कॅलिबरवर आहे, तुझ्यामुळे नाहीये. तू काहीच केलेलं नाहीयेस माझ्यासाठी. सावली